जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. दादा बीड जिल्ह्यात आल्यानंतर ॲक्शनमध्ये दिसले, पण धनुभाऊ मात्र फॅशन शोमध्ये दिसले. नेमकं चाललंय काय? खरं पाहिलं तर राजकारण्यांचा जर विषय आपण घेतला आणि त्यांचा जर इतिहास समजून घ्यायचं ठरलं तर पोटात एक आणि ओठावर दुसरे ही राजकारण्यांची खरी ओळख असते. याला अपवाद आताच्या पिढीमध्ये जर पाहिलं तर स्पष्ट वक्ते अजित पवार. जे बोलतात ते रोखठोक आणि स्पष्ट असतं, लपून छपून काहीही नसतं. असे स्पष्ट वक्ते असणारे अजितदादा पवार जेव्हा काल बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आणि तिथे बीड जिल्ह्यामध्ये DPDCची जी बैठक होती त्या बैठकीला बीड जिल्ह्यातले सर्व आमदार खासदार उपस्थित राहणं गरजेचं असतं. पण त्या बैठकीमध्ये धनुभाऊ हजर राहिले नाहीत. त्यांनी तसं ट्विटही केलं होतं की मी पक्षश्रेष्ठींना तशी सूचना दिलेली आहे की माझ्या तब्येतीच्या कारणास्तव मी बीडवरून मुंबईला हॉस्पिटलला ॲडमिट होण्यासाठी जात आहे, त्यामुळे मी DPDCच्या बैठकीला उपस्थित राहू शकत नाही. पण जेव्हा धनंजय मुंडे बीडवरून मुंबईला गेले त्यावेळेस ते हॉस्पिटलमध्ये न जाता आपल्या मुलीच्या एका फॅशन शोमध्ये ते दिसले. ठीक आहे, एका मुलीचं कर्तव्य किंवा एका मुलीसाठी बापानं आपलं कर्तव्य बजावायला काहीच हरकत नाही. त्यांचा बाप त्यातून जागा झाला, त्याबद्दल त्यांचं कौतुकच करावं लागेल. पण यापूर्वीही राज्याचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा आपल्या मुलीच्या इच्छेखातर सागर बंगला सोडला नाही. तिच्या परीक्षेसाठी त्यांनी तो बंगला सोडला नाही व ते वर्षावर दाखल झाले नाही. तेच काल धनुभाऊंनी केले. बीड जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून दुसऱ्यांदा येणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जेव्हा बीड जिल्ह्यात येत आहेत आणि त्या बैठकीला अजितदादा पवार दांडी मारतात आणि प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव, तेव्हा धनुभाऊनं या बैठकीला दांडी मारून मुलीच्या फॅशन शोमध्ये मात्र ते आवर्जून दिसले. तेव्हा धनुभाऊ अजितदादासाठी आजारी, पण फॅशन शोमध्ये हजेरी असं म्हणावं लागेल. स्वतःला अभिमन्यू म्हणून गवगवा करणारे धनुभाऊ, त्यांना हा बीड जिल्ह्याचा चक्रव्यूह भेदणे कठीण झाले आहे का? हाही प्रश्न निर्माण होतोय. धनुभाऊच्या विषयावर पंकजाच्या इथं उत्तरच देत नाहीत. त्यांचं त्यांना माहीत म्हणतात. म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये नेमका आहे काय? बीड जिल्हा शांत होणार आहे का नाही? बीड जिल्ह्यातलं गढूळ झालेलं वातावरण याची घडी नीट बसणार आहे की नाही? एवढ्या उन्हाळ्याच्या आणि एप्रिल महिन्याच्या गरमीमध्ये अजितदादा पवार बीडचं वातावरण गरम करणार, त्यात पुन्हा गरमी आणणार की थंडावा ओतणार, हा यक्ष प्रश्न उभा राहिलेला आहे. पण धनुभाऊंनी मात्र बापाचं कर्तव्य बजावलं. पण
जनतेचं मात्र धूळफेक केली असं म्हणावं लागेल. कारण धनुभाऊ बरेच दिवसापासून विजनवासामध्ये आहेत. ते माध्यमांसमोर येत नाहीत किंवा माध्यमांपासून दूर पळतात, अशी सध्याची त्यांची स्थिती आहे. तसं काल अजितदादांनी बरेच काही सूचक इशारे केले, पण ते इशारे धनुभाऊसाठी होते की आणखी कोणासाठी हे येत्या काळात कळेलच. पण एवढं सारं असतानाही आणि खुद्द पक्षश्रेष्ठी म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्याही पलीकडे मैत्रीचं नातं असणारे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा धनुभाऊवर वरदास्ता असल्यामुळे ते बैठकीत हजर राहिले काय, त्यांनी बैठकीला दांडी मारली काय, किंवा बीड जिल्ह्यात चाललंय काय, याबद्दल कुठलीही कैफियत कोणीही ऐकून घ्यायला तयार नाही. कारण खुद्द धनुभाऊवर महाराष्ट्राचे सर्व मुख्यमंत्री देवाभाऊचाच आशीर्वाद आहे. तेव्हा अजितदादांचेही हात तोकडे पडतात की काय असं वाटायला आता वाव आहे. ज्या वेळेस DPDCची बैठक असते त्यावेळेस पूर्ण जिल्ह्याचा आलेख, त्या जिल्ह्यात करावयाची कामं, तिथं द्यावयाचा निधी, तेथील समस्या, अशा सगळ्या गोष्टीवर इत्थंभूत चर्चा व्हायला पाहिजे. आणि त्या चर्चेच्या अनुषंगानं तेथील मग सत्ताधारी पक्षाचे असोत, विरोधी पक्षाचे असोत, अन्यथा अपक्ष असोत, आमदार कार्यकर्ते हे शक्यतो उपस्थित राहून आपापले प्रश्न मांडण्यासाठी अग्रेसर असतात. पण अशावेळी एक मुंडे हजर तर दुसरे मुंडे गैरहजर, हे असं का? धनुभाऊंना माध्यमासमोर यायचं नाही का? की धनुभाऊंचा अजितदादावर राग आहे, त्यांना मंत्रिपदापासून सारलं म्हणून, दूर सारलं म्हणून? ह्या सगळ्या गोष्टीची उकल होईलच. पण धनुभाऊंचे जिवलग मित्र जेव्हा जेलमध्ये गेले तेव्हापासून धनुभाऊवर जणू काही आभाळच कोसळलंय अशी स्थिती झालेली आहे. म्हणूनच की काय, दादा बीडमध्ये ॲक्शनमध्ये आहेत, धनुभाऊ मात्र मुंबईच्या फॅशन शोमध्ये आहेत, असं सध्या तरी दिसतंय. पुढे काय होईल ते पाहू आपण.